हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू DKC ऑन अकॅडमी. आणि चालू घडामोडी 2021 या व्हिडिओ सिरीजमध्ये आज आपण दुसरा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. 16 ते 31 जानेवारी या मधील आपले अतिमहत्त्वाचे 100 प्रश्न. तर चला पाहूया आपण वेळ न घालवता आपल्या हस्तलिखित नोटच्या सहाय्याने. तरी मित्रांनो, आणखीनही आपण आपली DKC ऑन अकॅडमी सबस्क्राईब आणि जॉईन केलेली नसेल तर कृपया आपल्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली ऑन अकॅडमी जॉईन करा. पाहूया आपण आपला आजचा या व्हिडिओमधील पहिले जे अतिमहत्त्वाचे 100 प्रश्न आहेत त्यामधला आपला आजचा पहिला प्रश्न आहे. कोणत्या राज्याने पक्षासाठी करुणा अभियान 2021 सुरू केलेले आहे? करुणा अभियान पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि गुजरात राज्याने सुरू केलेलं आहे, हेही आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता पाहूया आपला प्रश्न दुसरा. टॉम ट्रॅफिक इंडेक्स 2020 नुसार सर्वाधिक ट्रॅफिकचे शहर कोणते? तर ते शहर आहे मॉस्को. यामध्ये टॉम ट्रॅफिक इंडेक्स 2020 हेही महत्त्वाचं आहे. पाहूया आपले पुढील प्रश्न तिसरा आहे. कोणत्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षावर 2 वेळा महाभियोगाचा सामना करण्याची वेळ आलेली आहे आणि ते राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प. प्रश्न चौथा आहे. कोणत्या राज्याने परशुराम कुंड तीर्थयात्रा, हे लक्षात घ्या, परशुराम कुंड तीर्थयात्रा सुरू केलेली आहे? तर ते राज्य आहे अरुणाचल प्रदेश. पाहूया आपला प्रश्न पाचवा. कोणत्या राज्याने सर्वात मोठी सडक सुरंग बोरिंग मशीन लॉन्च केलेली आहे? अर्थातच महाराष्ट्र राज्य आहे सर्वात मोठी सडक सुरंग बोरिंग मशीन लॉन्च केली. प्रश्न सहावा आहे. बिहार गॅलरी अवॉर्ड 2020 याचे विजेते कोण आहेत? हे लक्षात घ्या. के पलानी. पाहूया आपला पुढचे प्रश्न 7. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कोणी दिला? दुष्यंत दवे यांनी नुकताच सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. प्रश्न 8 आहे. एरो इंडिया शो 2021ची थीम काय होती? हे लक्षात घ्या. रनवे विथ द बिलियन अपॉर्च्युनिटीज, कीपिंग विथ प्राईम मिनिस्टर व्हिजन फॉर आत्मनिर्भर भारत, हे लक्षात घ्या. आणि हे जे एरो इंडिया शो 2021 झाला होता तो 3 ते 5 जानेवारी या दरम्यान झालेला आहे. पाहूया आपला प्रश्न 9. कोणत्या राज्याने 1 लाख टॅक्स व्यापारी यासाठी वन टाइम सेटलमेंट OTS योजना सुरू केलेली आहे? पंजाब. म्हणजे जे 1 लाख टॅक्स भरणारे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे. प्रश्न 10 आहे. फ्रान्सचा ऑर्डर नॅशनल ड्यू मेरिट याने सन्मानित केले गेले. हा जो फ्रान्स अवॉर्ड आहे, ऑर्डर नॅशनल ड्यू मेरिट, या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर रोहिणी गोडबोले यांना हा सन्मान मिळालेला आहे. काय हरकत नाही. पाहूया आपला आता पुढील प्रश्न 11 आहे. न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईल पाणबुडी कोणत्या संस्थेने बनवली? ठीक आहे. उत्तर कोरिया. कोणत्या संस्थेने म्हणण्यापेक्षा कोणत्या देशाने बनवलेली आहे या ठिकाणी आपल्याला देश महत्त्वाचा आहे. तर उत्तर कोरियाने बनवलेली आहे. पाही जागतिक स्पर्धेमध्ये ज्या आपल्याला स्टाफ सिलेक्शन मार्फत एक्झाम घेतल्या जातात त्यामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असतो. प्रश्न 12. MSME प्रीपेड कार्ड कोणत्या बँकेने लॉन्च केली? ICICI बँक, फिनटेक, निओ या 2 संस्थांनी एकत्रितरित्या हे प्रीपेड कार्ड लॉन्च केलेले आहे. प्रश्न 13 आहे. प्रथम स्वदेशी ड्रायव्हर विरहित मेट्रो कार याचे उद्घाटन कोणी केले? राजनाथ सिंग. अत्यंत महत्त्वाचं काय आहे ड्रायव्हर विरहित मेट्रो कार. आणि पहिली आहे आपली स्वदेशी आहे त्यामुळे अत्यंत महत्त्वाची आहे. प्रश्न 14.
टेलिकॉम इक्विपमेंट अँड सर्व्हिसेस एक्सपर्ट प्रमोशन काउन्सिल TEPC याचे नवनियुक्त अध्यक्ष संदीप अग्रवाल. प्रश्न 15 आहे, शशिकुमार मधुसूदन चित्रे कोण होते? लक्षात घ्या. ॲस्ट्रोफिजिसिस्ट, नुकतेच यांचं निधन झालेलं आहे, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे पा. प्रश्न 16 आहे, स्कॉच 2020 चॅलेंज अवॉर्ड कोणी जिंकले? अर्जुन मुंडा. प्रश्न 17 आहे, सूचना व संचार टेक्नॉलॉजी करार कोणत्या देशादरम्यान झाला? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पा. भारत आणि जपान यांच्या दरम्यान हा करार झालेला आहे. अत्यंत महत्त्वाचा आहे प्रश्न. 18वा प्रश्न आहे, प्रारंभ स्टार्टअप इंडिया इंटरनॅशनल समिट याचे उद्घाटन कोठे झाले? प्रारंभ नवी दिल्ली. लक्षात घ्या. पाहूया आपला पुढचा प्रश्न. प्रश्न 19, कोणाला 2020चा सिल्वर साल्व्हर सन्मान मिळालेला आहे? लक्षात घ्या. सिल्वर साल्व्हर पृथ्वीपाल सिंह. पाहूया प्रश्न 20, नेल्सन मंडेला विश्व मानवतावादी पुरस्कार कोणाला मिळाला? रवी गायकवाड. पुरस्काराचं नावही लक्षात ठेवा. प्रश्न 21वा आहे, बॅटवुमन म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले? लक्षात घ्या. शी झेगली. चीन या देशाने सन्मानित केलेले आहे पा. बॅटमॅन माहिती आहे आपल्याला, पण आता बॅटवुमन आहे शी झेगली. प्रश्न 23वा आहे, कोणत्या देशाने वर्ल्ड फर्स्ट फ्लेक्झिबल बुलेट प्रूफ जॅकेट बनवलेलं आहे? वर्ल्ड फर्स्ट फ्लेक्झिबल बुलेट प्रूफ जॅकेट अर्थातच आपल्या भारत देशाने हे बनवलेले आहे, त्यामुळं हाही प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रश्न 24, कोणत्या राज्यात नवीन फिल्म सिटी उभारली जाणार आहे? हरियाणामध्ये नवीन फिल्म सिटीची सुरुवात होणार आहे पहा. आपला प्रश्न 25वा आहे, भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष कोण आहेत? नवनियुक्त अध्यक्ष सुनीत शर्मा. प्रश्न 26वा आहे, DRDO द्वारा स्वदेशी विकसित पिस्तूल आस्मी सुद्धा म्हणतात पा. ASMI आस्मी पण आपण म्हणू शकतो. आपला पुढचा प्रश्न आहे 27वा, बिमस्टेकचे नवनियुक्त महासचिव तेन झिंग लेकफेल. आपला पुढचा प्रश्न आहे 28, कोणत्या राज्यात वन स्कूल वन IAS ही योजना सुरू केली? तर केरळ या राज्यामध्ये वन स्कूल वन IAS ही योजना सुरू केली. अत्यंत महत्त्वाची आहे पा. परीक्षेसाठी सर्वांचा उद्देश ध्येय हे IAS होणे हेच असते पा. 29वा प्रश्न आहे, UNHRC चे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? फिजी. पाहूया आपला पुढचा प्रश्न 30, कोविड-19 सल्लागार म्हणून जो बायडेन यांनी कोणाची नियुक्ती केली? विदुर शर्मा. 31 भारतीय आहे, त्यामुळे हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. स्टार्टअप इंडिया सीड फंडसाठी किती कोटी रुपये दिले? 1000 करोड रुपये दिलेले आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पा. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून तसेच बँकेच्या दृष्टिकोनातून उद्योगीकरणाच्या दृष्टिकोनातून अशा विविध घटकामध्ये हा प्रश्न मोडला जाऊ शकतो. आपला पुढचा प्रश्न आहे 32, अवर हिंदू राष्ट्र या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आकर पटेल. नावामध्ये थोडंसं साम्य आहे, लक्षात घ्या, त्यामुळे हाही प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. थोड्याशा वेगळ्या धर्तीचे जे आपल्या वाचनामध्ये कधी पुस्तकं किंवा लेखक गेलेले नसतात. तुम्हाला सांगितलं पुस्तक चर्चित असेल किंवा व्यक्ती चर्चित असेल तर या संबंधीचे जे
एकमेकाशी रिलेटिव्ह पुस्तकं आणि त्यांचे लेखक असतात, हे अत्यंत महत्त्वाचं असतं पाचाली घडामोडीमध्ये. बरं, पाहूया पुढचं आपला पेप्सिको. पेप्सिकोने कोणत्या वर्षापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष ठेवलेलं आहे? 2040 पर्यंत. आपला पुढचा प्रश्न आहे, इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2020 पुरस्कार कोणाला मिळाला? विश्वजीत चटर्जी. पाहूया प्रश्न 35. लेबर मुवमेंट म्युझियम कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे? लक्षात घ्या, केरळ. 36. सर्वप्रथम कोविड-19चे लसीकरण कोणी केले, म्हणजे कोणी घेतलेलं आहे? पहा, मनीष कुमार हा व्यक्ती आहे की ज्याने सर्वप्रथम कोविड-19ची लस घेतलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे कारण सध्या चर्चेत विषय आहे. प्रश्न 37 आहे आपला, स्टॅच्यू ऑफ युनिटीशी संलग्न विविध भागासाठी किती रेल्वे चालू केल्या? तर 8 रेल्वे या स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी संलग्न चालू केलेल्या आहेत. का 38वा प्रश्न आहे, सक्षम अभियान कोणत्या मंत्रालयाद्वारा सुरू करण्यात आलेले आहे? तर पेट्रोलियम मंत्रालयाद्वारा हे सक्षम अभियान सुरू करण्यात आलेले आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. पाहूया आपला पुढचा प्रश्न 39. अनस्क्रिप्टेड या पुस्तकाचे लेखक कोण? विधू विनोद चोपडा. 40. रक्षिता काय आहे हे लक्षात घ्या. ही एक बाईक ॲम्ब्युलन्स आहे पहा आणि सैन्यासाठी हिचा वापर करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आपला 41. सोमनाथ मंदिर ट्रस्टचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? PM पंतप्रधान नरेंद्र मोदी. प्रश्न 42. अमित शहाने कोणत्या राज्यात रॅपिड ॲक्शन फोर्स RAF स्थापन केलेली आहे? तर कर्नाटक या राज्यामध्ये स्थापन केलेली आहे. प्रश्न 43. द मेकिंग ऑफ आधार या पुस्तकाचे लेखक कोण? राम सेवक शर्मा. IMP क्वेश्चन आहे कारण आधारशी संबंधित आहे. वेगवेगळे दिवस आपण साजरे करत असतो, त्यामध्ये पराक्रम दिवस कधी साजरा केला जातो? तर 23 जानेवारी या दिवसाला पराक्रम दिवस असे म्हणतात आणि त्या दिवशी हा साजरा केला जातो. पहा 45वा प्रश्न आहे आपला, 100 डे इन हेवन या शोचे होस्ट कोण आहेत? तर अमिताभ बच्चन यांनी हा शो होस्ट केलेला आहे आणि याचा उद्देश उत्तराखंड राज्याच्या पर्यटन विकासास प्रोत्साहन देण्यासाठी आहे. पहा, ठीक आहे. आता पाहूया आपण प्रश्न 46. ठीक आहे, तर यामध्ये राष्ट्रीय सडक सुरक्षा महिना, बरेचशा वेळेस आपल्याला सप्ताह विचारलेला असतो पण आता प्रश्न आहे महिना. तर 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधीचा जो महिना आहे त्याला आपण राष्ट्रीय सडक सुरक्षा महिना म्हणतो. ठीक आहे. 47. सर्वश्रेष्ठ शासन कंपनी पुरस्कार ICST द्वारा कोणत्या कंपनीला दिलेला आहे हे लक्षात घ्या. ITC या कंपनीला हा पुरस्कार मिळालेला आहे. आपला प्रश्न 48 आहे, गुजरात सरकारने ड्रॅगन फ्रूटचे नाव काय ठेवले? कमलम फ्रूट. IMP क्वेश्चन आहे पहा, का तो तुम्हाला माहीत आहे? प्रश्न 49 आहे, कोणत्या राज्यात सायन्स सिटी उभारली जाणार आहे? सायन्स सिटी आसाम या राज्यामध्ये सायन्स सिटी उभारली जाणार आहे. प्रश्न 50 आहे, मनोहर पर्रीकर ऑफ द रेकॉर्ड या पुस्तकाचे लेखक कोण? वामन सुभा प्रभू. मनोहर पर्रीकर ऑफ द रेकॉर्ड. ठीक आहे. प्रश्न 51, कोणत्या बँकेने व्याजमुक्त कर्ज दिले? IDFC फर्स्ट बँक. IMP आहे पहा. 52वा प्रश्न आहे आपला, गोरेगाव आंतरराष्ट्रीय पक्षीघर, गोरेवाडा आहे, गोरेगाव नाही सॉरी, गोरेवाडा आंतरराष्ट्रीय पक्षीघर याचे नवीन नाव काय? बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय पक्षीघर असं नाव आहे. प्रश्न 53,
एक्स डेझर्ट नाईट 21 वायुसेना हा जो अभ्यास सराव होता हा कोणत्या दोन देशांदरम्यान झाला, तर तो भारत आणि फ्रान्स या दरम्यान झालेला आहे पहा. प्रश्न 54 आहे, स्ट्रॉबेरी महोत्सव कोणत्या शहरात झाला? स्ट्रॉबेरी महोत्सव झांशी या शहरामध्ये झालेला आहे. प्रश्न 55 आहे, राष्ट्रीय सडक सुरक्षा पुरस्कार. आपण आता महिना पाहिला, आता आपल्याला पाहायचा आहे पुरस्कार. रवींद्रसिंह राठोड यांना मिळालेला आहे. पाहूया आपला पुढचा प्रश्न 56, सेफ पे कॅम्पेन कोणी सुरू केलं? एअरटेल पेमेंट बँक. जाहिरात आपल्याला माहीत आहे पहा, टीव्हीवर येतच आहे. कोणत्या राज्याने ऑब्झर्वेशन सॉफ्टवेअर बनवलेले आहे? ऑब्झर्वेशन सॉफ्टवेअर कर्नाटक या राज्याने बनवलेलं आहे पहा. प्रश्न 58, TCILचे नवनियुक्त अध्यक्ष कोण? संजीव कुमार. 59, कोणत्या बँकेने InstaX मोबाईल ॲप? ICICI बँक. लक्षात घ्या, बँक आणि त्यांची ॲप हा एक नवीनच मुद्दा परीक्षेसाठी चर्चेत येतोय पहा, बँक आणि त्यांचे ॲप. औरा क्रेडिट कार्ड कोणत्या बँकेने सुरू केले? ॲक्सिस बँक. बँक आणि त्यांचे क्रेडिट कार्डसुद्धा नावही वेगवेगळे आहेत. गजप्रॉम बिलियन्सी पुरस्कार कोणाला मिळाला? निहाल सरीन यांना गजप्रॉम बिलियन्सी पुरस्कार मिळालेला आहे पहा. थोडेसे वेगळे पुरस्कार आहेत जे आपल्याला इतर कुठेही पाहायला मिळत नाहीत पहा. ते आपल्या व्हिडिओ चॅनलवरती असे वेगवेगळे प्रश्न आपण घेऊन येत असतात. प्रश्न 62, चीनने कोणत्या राज्यात आणि कोणत्या नदी किनाऱ्यावर एक गाव वसवलेलं आहे? तर सारी छू या नदीवर त्यांनी एक गाव वसवलेलं आहे आणि हे अरुणाचल प्रदेशमध्ये. हे लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. पाहूया आपण. ठीक आहे, 63वा प्रश्न, किवी मिशन योजना कोणत्या राज्याने सुरू केली? उत्तराखंड. 64, आयुष्मान भारत महात्मा गांधी स्वास्थ्य विमा योजना सुरू करणारं राज्य? राजस्थान. 65, जकार्ता येथे आशियानमध्ये नवनियुक्त महासचिव कोण? जयंत खोब्रागडे. बिझनेस स्टँडर्ड बँकर ऑफ द इयर 2019 and 20 पुरस्कार विजेता श्याम श्रीनिवास. इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, वेगळे पुरस्कार आहेत जे इतरत्र आपल्याला एखाद्या चालू घडामोडीच्या एखाद्या पुस्तकामध्ये वगैरे आपल्याला हे पाहायला मिळत नाहीत पहा. त्यामुळे असे जे प्रश्न असतात हे अत्यंत महत्त्वाचे आहेत, थोडेसे कॉपी करूनही ठेवा. प्रश्न 67 आहे, RBIने कोणत्या बँकेची डॉमेस्टिकली सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक या यादीत नाव घेतलेलं आहे? डॉमेस्टिकली सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक हे अत्यंत महत्त्वाचं आहे. यामध्ये ICICI बँक आहे, HDFC बँक आणि SBI बँक या तीनही बँकाचं या यादीमध्ये RBIने नाव घेतलेलं आहे पहा, किंवा या यादीत नाव टाकलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न 68, नॅशनल आईस हॉकी चॅम्पियनशिप विजेता? ITBP. मागच्याच व्हिडिओमध्ये आपण याविषयी प्रश्न पाहिलेला आहे. 69, भारतातील सर्वश्रेष्ठ पोलीस चौकी किंवा पोलीस अकादमी कोणती आहे? तर राजस्थानची पोलीस अकादमी भारतातील सर्वश्रेष्ठ म्हणून गणली गेलेली आहे 2020 मध्ये. पाहूया आपला प्रश्न 70, महिला उत्कर्ष योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर गुजरात या राज्याने सुरू केलेली आहे. लक्षात घ्या. 71, सेबीने HDFC बँकवर किती रुपये दंड ठोठावला होता? पहा, 1 कोटी. अर्थशास्त्राशी संबंधित प्रश्न आहेत, अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोणत्या संस्थेने गॅलेक्सी क्लस्टर अबेला 370 याचे एक फोटो काढला पहा? एकदम दुर्मिळ असा फोटो होता, तर नासा या संस्थेने काढलेला आहे पहा. अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. चालू घडामोडी तसेच भूगोलाशी संबंधित हा प्रश्न आहे. वैज्ञानिक प्रकाशन मध्ये भारताचा क्रमांक किती? 3रा आहे पहा.
प्रश्न 74. कोणत्या राज्यात सर्वात लांब रोड आर्च ब्रिज याचे उद्घाटन झाले? आर्च ब्रिज आणि राज्य मेघालय दोन्ही महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. कोणत्या शास्त्रज्ञास मायकल अँड शीला हेल्ड पुरस्कार 2021 मिळाला? निखिल श्रीवास्तव या शास्त्रज्ञाला हा पुरस्कार मिळालेला आहे, लक्षात घ्या. अमेरिकेचे प्रथम सेकंड जेंटलमॅन, लक्षात घ्या, सेकंड जेंटलमॅन कोण बनले? डग्लस एमहाफ. डग्लस एमहाफ. प्रश्न 77. 23 जानेवारी 2021ला 125वी जयंती कोणत्या नेत्याची होती? पहा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती होती 23 जानेवारीला. आणि 23 जानेवारी हाच आपण एक दिवस पराक्रम दिवस म्हणूनही साजरा करतो, लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वाचा आहे. रशियाची कोरोना लसीला स्पुटनिक व्ही मान्यता देणारा पहिला देश हंगेरी. आता या ठिकाणी 3 प्रश्न आहे. रशियाची लस कोणती आहे? स्पुटनिक व्ही. आणि मान्यता देणारा पहिला देश आहे हंगेरी. पाहूया पुढचा प्रश्न 79. आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस 23 जानेवारी. 80 प्रश्न. कोणत्या राज्याने वाहनामध्ये GPS पॅनिक बटन अनिवार्य केलेलं आहे? छत्तीसगड. पुढचा प्रश्न 81. सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार कोणाला मिळाला? राजेंद्र कुमार भंडारी. 82वा प्रश्न आहे आपला. BCCC म्हणजे BCCC नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? जज आहेत पहा, गीता मित्तल. आपला प्रश्न 83 आहे. ऑपरेशन सर्द हवा कोणी सुरू केले? BSF म्हणजे सीमा सुरक्षा बल यांनी हे ऑपरेशन सर्द हवा सुरू केलेले आहे. पाहूया आपला प्रश्न 84. कोणत्या माजी सरन्यायाधीशास Z+ सुरक्षा देण्यात आलेली आहे? पहा, तर ते माजी सरन्यायाधीश आहेत रंजन गोगोई. 85. 143 उपग्रह अवकाशात सोडून कोणत्या कंपनीने म्हणण्यापेक्षा कोणत्या एजन्सीने वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेले आहे? तर SpaceX या एजन्सीने 143 उपग्रह अवकाशात सोडून रेकॉर्ड बनवलेले आहे. प्रश्न 86. उत्तराखंड राज्याची एक दिवसाची मुख्यमंत्री कोण बनली? उत्तराखंड राज्यात एक दिवसाचे मुख्यमंत्री सृष्टी गोस्वामी. ठीक आहे. 87. कोणत्या भारतीय रेल्वे मालगाडीने विश्व रेकॉर्ड बनवले? वासुकी मालगाडी. प्रश्न 88. खेलो इंडियामध्ये लडाखचे नेतृत्व करणारी पहिली महिला यास्मिन बतूल. 89. 2020 पंतप्रधान म्हणजे PM राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी किती मुलांची निवड करण्यात आली? कोणाला मिळालं हे तर महत्त्वाचं असतं पहा, पण किती मुलांना मिळाला हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे वेगळे पण आहे पहा आपल्या चालू घडामोडीचं. प्रश्न 90. 2021 मध्ये किती पद्मश्री पुरस्कार देण्यात आले? 102. तसंच 2021 मध्ये किती वीरता पुरस्कार देण्यात आले? तर 455. प्रश्न 92. FDI मध्ये सर्वाधिक निधी कोणत्या देशाला मिळाला? म्हणजे FDIची सर्वाधिक जास्त गुंतवणूक ही चीन या देशामध्ये झालेली आहे, पहिला लक्षात घ्या. प्रश्न 93 आहे. एम्फेक्स 21 युद्ध सराव कुठे झाला? हा अंदमान निकोबार या ठिकाणी झालेला आहे. प्रश्न 94 आहे. आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस 26 फेब्रुवारी आणि 2021ची याची थीम आहे कस्टम्स ब्लॉस्टरिंग रिकव्हरी रिन्युअल आणि रेझिलियन्स. ठीक आहे. थीमही कधी कधी आपल्याला विचारतात पहा, अत्यंत महत्त्वाचे असतात. ग्लोबल इंटरनेट स्पीड टेस्ट इंडेक्स 2020 मध्ये भारताचे स्थान
129 आहे. पहा म्हणजे पहा आपल्याकडे इंटरनेटच किती स्पीड आहे. ग्लोबल इंटरनेट स्पीड टेस्ट इंडेक्स 2020 भारत 129. प्रश्न आहे आपला 96. इंडिया 2030 म्हणजे 2030 द राईज ऑफ राजसिक नेशन या पुस्तकाचे लेखक कोण? गौतम चिकेर माने. 97. फौजी FAUG फौजी मोबाईल ॲप कोणी लॉन्च केले? अक्षय कुमार. धनलक्ष्मी बँकेचे नवीन MD किंवा CEO कोण? JK शिवन. 99. 2 लाख मजुरांना लसीकरण करणारे राज्य कोणते? कर्नाटक. आपला लास्ट प्रश्न आहे 100 अति महत्त्वाचे 100 प्रश्न. अमेरिकेत प्रथम महिला राजकोष सचिव कोण बनले? आता हा अमेरिकेचा का महत्त्वाचा आहे? पहा या ठिकाणी प्रथम आणि पहिली आहे महिला राजकोष सचिव म्हणून अत्यंत महत्त्वाचा आहे जेनेट एलेन. पहा अशा पद्धतीचे आपल्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपल्या या चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे चालू घडामोडीचे प्रश्न असतात तेही आपण यामध्ये घेत असतो. कारण पहा प्रत्येक परीक्षेला कोणत्याही MPSC असो किंवा UPSC असो मराठीमधून UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाची आहे. तर सो प्लीज मित्रांनो DKC ऑन अकॅडमीला आपण जॉईन करा कारण आपल्या ब्राईट फ्युचरसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. पहा प्लीज सबस्क्राईब अँड जॉईन. थँक्यू.